नमस्कार शेतकरी मित्रांनो, कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी आताच्या क्षणाची सर्वात महत्त्वाची आणि मोठी बातमी कांदा संदर्भातील कांद्याच्या भावात वाढ होणार की नाही त्या संदर्भातील आहे। आणि एकंदरीत शेतकरी बांधवांची सध्याची काय परिस्थिती आहे, कांदावाची काय परिस्थिती आहे, संपूर्ण लाईव्ह अपडेट, संपूर्ण बातमी, संपूर्ण घडामोड आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार। तरी महाराष्ट्रातील तमाम कांदा उत्पादक शेतकरी बांधवांनी एकच विनंती, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच लाईक करा सांगा। तत्पूर्वी चॅनलवरती नवीन असाल तर माझा शेतकरी यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून दुसरा बेल आयकॉन म्हणजे घंटा नका, जेणेकरून नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचतेच करू शकता। कांदा उत्पादकांवर सुलतानी संकट, दराअभावी आर्थिक गणित कोलमडले। राज्यातील कांदा उत्पादक शेतकरी सध्या मोठ्या आर्थिक संकटात सापडले आहेत। बाजारभाव कोसळल्यामुळे उत्पादन खर्च भरून निघत नसल्याने अनेक शेतकऱ्यांची अवस्था चिंताजनक झाली आहे। पावसाळी हवामानामुळे वखारीतील साठलेला कांदा सडू लागल्याने शेतकरी अधिकच अडचणीत आले आहेत। मांडवगण, फराटा तालुका शिरूर परिसर हा बागायती पट्टा म्हणून ओळखला जातो। या भागातील शेतकऱ्यांनी चालू वर्षी मोठ्या प्रमाणात कांद्याचे उत्पादन घेतले होते, मात्र बाजारात अपेक्षित दर न मिळाल्याने त्यांनी कांदा वखारीत साठवण्याचा निर्णय घेतला। दुर्दैवाने सध्या सुरू असलेल्या साततच्या पावसामुळे वखारीतील कांदा खराब होऊ लागला आहे आणि एकंदरीतच काही बाजार समित्यांमध्ये तर शेतकऱ्यांना कांदा विकण्यासाठी पैसे मिळण्याऐवजी वाहतूक व हमालीचा खर्च स्वतः भरावा लागत आहे। परिणामी काही शेतकरी कांदा शेतातच टाकून देत आहे। हा प्रकार संपूर्ण ग्रामीण अर्थव्यवस्थेचा धोक्याचा इशारा मानला जात आहे। एकंदरीतच अशी काही परिस्थिती आहे। सध्या कांद्याचे उत्पादन भरपूर असून मागणी मात्र कमी आहे, त्यामुळे बाजारपेठ कोसळली आहे। सरकारने जर वेळेत उपाययोजना केल्या नाहीत तर शेतकरी आत्महत्येच्या उंबरठ्यावर येण्याची भीती शेतकऱ्याकडून व्यक्त केली जात आहे। शेतकरी गणेश फराटे इनामदार यांनी सांगितले की कांद्याला योग्य भाव मिळत नसेल तर शेतकऱ्यांचा उत्साह मावळतो, मेहनतीची चीज व्हावे अशी प्रत्येकाची अपेक्षा असते। धन्यवाद। लाईक, शेअर आणि सबस्क्राईब आणि कमेंट करा। तर भेटूया पुढील व्हिडिओ, तोपर्यंत थांबतो। जय महाराष्ट्र, जय श्री, धन्यवाद।